जय शिवराय। आज बद्रीनाथ दर्शन चालू आहे। समोर आपल्याला बद्रीनाथांचं मंदिर दिसत आहे। 4 धामपैकी एक बद्रीनाथ। पहिल्यांदा 3 करून आलेलो आहे मी। आता शेवटचं राहिले बद्रीनाथ। चला जाऊया आता बद्रीनाथाचं दर्शन घेऊयात। या ठिकाणी असे ही जाण्यासाठी ही लाईन आहे। असं जायचं आपल्याला। बद्रीनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठी वसलेले भगवान विष्णूंचे अत्यंत पवित्र मंदिर आहे। हे मंदिर चारधाम यात्रेतील प्रमुख धाम असून आदी शंकराचार्यांनी 8व्या शतकात याची स्थापना केली होती। समुद्र सपाटीपासून 3133 मीटर उंचीवर असलेले हे मंदिर केवळ एप्रिल, मे ते नोव्हेंबर या 6 महिन्यात भाविकांसाठी खुले असते। असे मानले जाते की येथे तपश्चर्या करणाऱ्या भगवान विष्णूंचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी लक्ष्मीने बद्री म्हणजे बोरी झाडाचे रूप घेतले होते, म्हणून या ठिकाणाला बद्रीनाथ म्हणतात। बद्रीनाथ हे हिमालय क्षेत्रातील 4 धामांपैकी म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यापैकी एक आहे। बद्रीनाथ धाम हे पंचबद्री योग, ध्यान बद्री, भविष्य बद्री, आदि बद्री आणि उद्धा बद्री या 5 मंदिरांच्या समूहाचा मुख्य भाग आहे। विष्णू पुराण, स्कंद पुराण इत्यादी धार्मिक ग्रंथामध्ये बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख आढळतो। बद्रीनाथ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार रंगीबेरंगी आणि भव्य असून ते सिंहद्वार म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिर अंदाजे 50 फूट उंच असून त्याच्या माथ्यावर सोन्याचा मोलामा असलेले छत असलेला एक छोटा घुमट आहे। बद्रीनाथ मंदिर 3 भागांमध्ये विभागले आहे: गर्भगृह, दर्शन मंडप जिथे धार्मिक विधी केले जातात आणि सभा मंडप जिथे भाविक एकत्र येतात। बद्रीनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वतः भगवान बद्रीनारायणच्या मुख्य मूर्तीच्या अगदी समोर त्यांचे वाहन असलेला गरुड पक्षाची बसलेली मूर्ती आहे। गरुड हात जोडून बसलेल्या आणि प्रार्थना करत असलेल्या स्थितीत दिसतो। मंडपांच्या भिंती आणि खांब नाजूक कोरीव कामांनी आच्छादलेले आहेत। गर्भगृहाच्या भागावर सोन्याच्या पत्र्याने आच्छादलेले छत असून त्यात भगवान बद्री, नारायण, कुबेर, नारद ऋषी, उद्धव, नर आणि नारायण यांच्या मूर्ती आहेत। या संकुलात 15 मूर्ती आहेत। विशेषतः काळ्या पाषाणात सुबकपणे कोरलेली भगवान बद्रीनाथांची 1 मीटर उंच मूर्ती आकर्षक आहे।
बद्रीनाथचा आज आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. पाहतात पाठीमागं मंदिर, आतमध्ये मंदिरात आम्हाला दर्शन घेता येईल. गर्दी खूप आहे. VIP पाचची सुद्धा इथं सुविधा नाही आहे आणि लाईनच्या जवळ 5-6 तास लाईनीला लागते. त्यामुळे मी तुम्हाला या इथपर्यंत दाखवतो आहे. तर आता पुन्हा व्हिडिओसाठी नवीन जय जय महाराष्ट्र, जय शिवराय. हाजी फोटो वाले भाई साहब कोई है फोटो वाले. आख्यायिकेनुसार शंकराचार्यांना अलकनंदा नदीत शालिग्राम पाषाणापासून बनवलेली भगवान बद्रीनाथांची एक मूर्ती सापडली. त्यांनी सुरुवातीला ती तप्तकुंड या गरम पाण्याच्या झऱ्याजवळील एका गुहेत स्थापित केली. 16व्या शतकात गढवार राजाने ही मूर्ती मंदिराच्या सध्याच्या ठिकाणी हरवली. ही मूर्ती पद्मासन नावाच्या ध्यानस्थ मुद्रेत बसलेल्या भगवान विष्णूंचे प्रतिनिधित्व करते. भगवान बद्रीनारायण 2 हातात शंख आणि चक्र धारण करून उन्नत मुद्रेत आहेत आणि 2 हात योग मुद्रेत स्थिर आहेत. बद्री वृक्षाखाली बद्रीनारायण विराजमान असून त्यांच्या दोन्ही बाजूंना कुबेर आणि गरुड, नारद, नारायण आणि नर आहेत. तुम्ही पाहता तेव्हा बद्रीनारायणाच्या उजव्या बाजूला उद्धव उभे आहेत. अगदी उजव्या बाजूला नर आणि नारायण आहेत. नारद मुनी समोर उजव्या बाजूला गुडघे टेकून बसलेले आहेत आणि ते स्पष्ट दिसत नाहीत. डाव्या बाजूला संपत्तीचा देव कुबेर आणि एक चांदीचा गणेश आहे. गरुड समोर बद्रीनारायणाच्या डावीकडे गुडघे टेकून बसलेला आहे.